सुरभी हॉस्पिटलला बीड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका माजी सैनिक तक्रारदाराला हॉस्पिटलने 55,000 रुपयासह 25,000 रुपये दंड म्हणून देण्याचा दिला महत्त्वपूर्ण निकाल। बीड भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले व सध्या माजी सैनिक कोट्यातून लोहमार्ग पोलीस म्हणून कुर्ला मुंबई येथे कर्तव्यावर असलेले बीड येथील मूळ रहिवासी श्री ईश्वर गोपीनाथ नागरगोजे या रुग्णाकडून सुरभी हॉस्पिटल अहिल्यानगर यांनी बेकायदेशीरपणे स्वीकारलेले 55,000 रुपये यासह नुकसान भरपाई व दंड म्हणून वेगळे 25,000 रुपये असे एकूण 80,000 रुपये से 8% व्याजदराने परत करावेत असा महत्त्वपूर्ण निकाल माननीय जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने पारित केला आहे। याबाबत थोडक्यात हकीकत अशी की बीड जिल्ह्यातील रोहतवाडी येथील रहिवासी ईश्वर नागरगोजे हे भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले होते। त्यांना एप्रिल 2024 मध्ये हायटस हर्निया या पोटाच्या विकाराने ग्रासल्यानंतर त्यांनी माजी सैनिक कोट्यातून त्यांना मोफत उपचार मिळावेत म्हणून जिल्हा सैनिक कार्यालयाकडून रीतसर पत्र घेऊन CHS स्कीम अंतर्गत ते अहिल्यानगर येथील सुरभी हॉस्पिटल या माजी सैनिकाच्या मान्यताप्राप्त निवड हॉस्पिटलमध्ये शरीक झाले होते, तेव्हा त्यांचेवर पोटाची शस्त्रक्रिया करावी लागेल असे हॉस्पिटलचे तत्कालीन डॉक्टर श्री तेज जेजुरकर लेप्रोस्कोपिक एनोरेक्टल सर्जन यांनी सुचविले। तेव्हा सदर रुग्ण शस्त्रक्रिया करून घेण्यास तयार झाले, मात्र सुरभी हॉस्पिटलचे व्यवस्थापक व संबंधित डॉक्टरांनी 60,000 रुपये अगोदर भरावे लागतील असे रुग्णाला सांगितले। वास्तविक पाहता माजी सैनिकांना सुरभी हॉस्पिटल हे शासनाच्या यादीतील मोफत उपचार करणारे मान्यताप्राप्त रुग्णालय असताना व सदर रुग्णाला मोफत उपचार द्यावेत असे पत्र मिळालेले असताना देखील रुग्णालयाने रुग्णाकडे तात्काळ शस्त्रक्रिया करावी लागणार म्हणून बेकायदेशीरपणे पैशाची मागणी केली, मात्र रुग्णाकडे त्यावेळी फक्त 55,000 रुपये उपलब्ध असल्याने त्यांनी हॉस्पिटलला 55,000 रुपये अगोदर भरले व स्वतःवर उपचार व शस्त्रक्रिया करून घेतली। दरम्यानचे काळात बाहेरून देखील बरीच औषधी त्यांना विकत घेण्यास सुरभी हॉस्पिटल यांनी भाग पाडले व खोटे आश्वासन दिले की तुम्ही भरलेले पैसे व औषधीचे सर्व बिले तुम्हाला शासनाकडून